नमस्ते, विदर्भ दर्पण न्यूज में आप सभी के दर्शकों का स्वागत। राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार की जन सम्मान यात्रा और सभाओं की काफ़ी चर्चा विदर्भ में है। इसी दौरान बड़ौद तहसील में संतरा का काफ़ी नुकसान हुआ है। संतरे के हुए नुकसान का निरीक्षण करने उप मुख्यमंत्री अजित पवार किसानों के साथ सीधे बड़ौद तहसील के नौसा पार्टी के खेत में दाखिल हुए। निरीक्षण के दौरान उनके साथ सांसद प्रफुल्ल पटेल, विधायक देवेंद्र भुयार और कृषि अधिकारी उपस्थित थे। पिछले दिनों बड़ौद तहसील में बारिश के कारण संतरे की फसल का बड़ा नुकसान हुआ है। इस नुकसान का निरीक्षण करने के बाद सीधे उप मुख्यमंत्री अजित पवार ने कलेक्टर से बात की। किसानों को बीमा कंपनी से विचार करके सहायता के लिए निर्देश दिए। वही बड़ी मात्रा में हुए संतरे के नुकसान की पंचनामे करके सारी रिपोर्ट मंत्री स्तर पर प्रस्तुत करने की जानकारी दी। पण पाऊस तर ह्या दिवसात पडतोच ना? एवढा लगातार पहिल्यांदा झाला। अति पाऊस कंटिन्यू आहे ना, गॅप न पडलं तर चालूच आहे, सतत चालू आहे आणि रिमझिम चालू आहे। जर असं एकदम आला असता आणि बरं, कृषी विभागाचं म्हणणं काय आता काय होईल? कृषी विभागाने आम्हाला वेळोवेळी प्रयत्न केले त्यांनी पावसामुळे आम्ही काहीच नाही करू शकलो। मालकाचं नाव? मोगी नाव ज्ञानेश्वरराव मोगी। ज्ञानेश्वर मोगी एवढं? ज्ञानेश्वरराव ज्ञानेश्वरराव मोगे मौजा पारडी किंवा हे सोनाका अशा वेगवेगळ्या ग्रेपला हे असतात, नाव असतात, तसं ह्या संत्र्याचं नाव काय? आणि नागपुरी रंग। आपल्याकडे एकूण किती संत्र्याचे प्रकार आहेत जातीचे? तीन आहे, पण जास्तीत जास्त नागपुरीच असते। ही तुमची कुठली? नागपुरी एक रंगपुरी आहे। याचं जे शिल्ट असते ते थोडं चोपडे पण असतं, म्हणजे पतलं असते। सगळ्यात गोड खायला सगळ्यात बेस्ट त्याला जोड नाही, त्याला जोडच नाही। आणि मग ते पंजाबचं किन्नो तयार झाला। किन्नो म्हणून किन्नो पाहायला चांगले दिसते पण चव नाही। पाण्यात वरतच असं फुलीतून गेले ते संत्र आहे ना, तसंच पडते। हात लावल्या पिवळं पडायला काय लागलं होतं? पाणी दे 2 महिने लगातार पाणी आलं ना, जमिनीला वापसा पाहिजे होता, तो नाही भेटला आणि अन्न पुरवठा नाही झाला। त्याच्या मुळा आहे, पांढऱ्या मुळा, ऑक्सिजन भेटत नाही, पूर्ण चोकअप होतं। अशा प्रकारामुळे व्यापारी जोर नाही करत। अजूनही आमचा अजून 30% माल खाली येणार आहे। निधी पांडेजी ते म्हणतात की दादा आमचं पण असंच झालेलं आहे आणि होतंय काय, पाऊस पडतोय, खाली गळतंय,